20,000ची शॉपिंग मी केली आहे. तुम्ही पण माझ्या एवढेच पैसे फुकता का? एका फटक्यामध्ये मी एवढे पैसे फुकले. आय एम सो ग्रेटफुल की ते देवा, ही तर फक्त बेसिक शॉपिंग, ऍक्च्युअल शॉपिंग तर बाकी आहे. यार तुम्ही लोक माझा व्हिडिओज नाही पाहत आहे, मला डिमोटिवेट फील होतं, रडू नाही शकत. हॅलो, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी आज एक अनप्लॅन व्हिडिओ बनवतेय, कारण मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा फक्त शॉपिंगवर 20,000 रुपये फुकलेत. 20,000 म्हणजे आजपर्यंत मी आयुष्यामध्ये एवढी शॉपिंग कधीच नव्हती केली आणि एका अनप्लॅन ट्रिप साठी मी ती शॉपिंग केली आहे. तर चला, ऍक्च्युली एवढी मोठी बॅग भरून मी शॉपिंग केली आहे. तर चला आपण त्याच्यामध्ये एक एक गोष्टी बघूया. ऍक्च्युली यामध्ये सध्या तर आता कसे पण कपडे वगैरे ठेवलेत, तर बघूया आपण एक एक काढून काय आहे ते. ठीक आहे, तर इथे बाजूला ठेवूया. फर्स्ट इज अ फ्लीस जॅकेट, यू कॅन सी. तर ही थंडीच्या दिवसामध्ये लेअरिंग करायला असते, यामुळे थंडी वगैरे म्हणजे जो गार वारा वगैरे असतो, हवा असते, ती आपल्या स्किन पर्यंत पोचत नाही आणि आपल्या बॉडीला वॉर्म, लाईक काय बोलते का, गरम फील करतं, गरम. ठीक आहे, दिस इज फर्स्ट वन आणि याची कॉस्ट अराउंड 1200 रुपये. देन दिस जॅकेट. हे जॅकेट -5 डिग्रीसाठी आहे, 5 to 10 डिग्रीसाठी आहे. आणि म्हणजे एकदम जिथे एकदम थंडी असेल ना, तर त्याआधी हे वाला लेअरिंग करायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावर आपण हे घालू शकतो, जेणेकरून आपल्याला थंडी वाजणार नाही. आणि याचं जे क्लोथ आहे एकदम मस्त आहे आणि आतून एकदम सॉफ्ट आहे. अँड याची प्राइस 5,000. देवा, पण ठीक आहे, मस्ट होतं म्हणून मला घ्यावं लागलं. देन अनादर वन. हे पण सेमच आहे, मी माझ्या बहिणीसाठी घेतलेलं आहे. तर हे सुद्धा तेवालंच जॅकेट आहे, -5 डिग्री वालं. अँड याची प्राइस सेमच असेल तसं, पण चला बघूया. हे 4,500चं आहे. आय थिंक कलरवर डिपेंड असेल, तर हे 4,500चं आहे. देन आम्ही थर्मल्स घेतलेत, लाईक पॅन्ट आणि शर्ट. हे थर्मल्स घेतलेत. तर ॲक्च्युली आम्ही जिथे जाणार आहोत, तर तिथे पहिला हे घालायचं आहे, त्याच्यावरून नंतर आपले जे नॉर्मल कपडे असतील ते, आणि त्याच्यावरून नंतर ते आधीवाला जॅकेट जे दाखवलं होतं त्याला फ्लीस जॅकेट बोलतात ते, आणि त्यावरून मग याचं लेअरिंग करायचं आहे, जेणेकरून आपल्याला तिथे थंडी वाजणार नाही. मम्मीपर्यंत फक्त हा व्हिडिओ पोचायला नको, कारण मम्मीला सांगितलंय की 100 मध्ये भेटले ते. These two are for 4,000. अशीच एक अजून जोडी घेतली आहे मी फॉर माय सिस्टर. सेम हे 4,000च्या माझ्या बहिणीसाठीही घेतलेत, कारण की आम्ही दोघी जाणार आहे. सोलोमध्ये घरचे लहान बहिणीला पण सोबत पाठवतात. देन अनादर फ्लीस जॅकेट. ॲक्च्युली दुसरं वाला फ्लीस जे जॅकेट आहे, डिकॅथलॉनमध्ये याचा कलर अवेलेबल नव्हता आणि मला ग्रे कलर हवा होता, तर हे मी ऑनलाईन मागवलं होतं. अगेन हे 1,500चं आहे. त्यानंतर मी बॅग घेतली आहे. बॅग तिथे कुठे फिरलो वगैरे तर यामध्ये सगळ्या गोष्टी कॅरी करायच्या, लाईक जेही असेल, लाईक जॅकेट्स वगैरे, फ्लीस जॅकेट या पॉवर बँक असेल, चार्जर असेल, काही आपण यामध्ये कॅरी करता येईल. पाण्याची बॉटल वगैरे, त्यासाठी हे घेतले आणि याची प्राइस आहे 999. त्यानंतर हे वॉर्मर घेतले, हे यासाठी कारण आपल्याला जर का जास्त थंडी वगैरे वाजली तर यामध्ये असे सॅशे आहेत, ते असे शेक करायचे आणि ते आपण हातामध्ये, लाईक हँड ग्लोव्हच्या आतमध्ये ठेवू शकतो. पुन्हा आपण म्हणजे आपले जे सॉक्स असतात तर त्याच्या तळव्याला वगैरे आपण ठेवू शकतो. तर त्यासाठी हे वॉर्मर आहेत. हे आहेत 350चे. देन सॉक्स आहेत 800 रुपयाचे, 799. देन शूज. आयुष्यात मी एवढे महागडे शूज घेतले नव्हते. मला फक्त माहिती होतं की नायकीचे शूज महाग असतात असं मला माहिती होतं आणि माझी इच्छा होती की नायकीचे शूज घ्यावे, पण त्याआधी मला हे वाले शूज घ्यावे लागले. तर हे आहेत 5,000चे. ठीक आहे, हे शूज आहेत 5,000चे. हे तिकडे हायकिंगसाठी, ट्रेकिंगसाठी हे महत्त्वाचे शूज आहेत. लाईक वॉटरप्रूफ शूज आहेत. यामध्ये बर्फ वगैरे जमणार नाही. अजून एक हिंट भेटली, बर्फ वगैरे जमणार नाही तर तुम्ही कॉमेंटमध्ये मला सांगा की मी कुठे चालली आहे. तर दिस वन 5,000चे आहेत. देन अनादर
फॉर माय सिस्टर, कारण तीही माझ्यासोबत आहे. हे पण खूप मस्त आहेत. ॲक्च्युली आम्ही दोन्ही सेम सेम तर नाही घेणार ना, कारण आम्ही एका घरामध्ये आहे. जर का सेम सेम घेतले तर काय मजा नाही राहणार. अलग अलग घेतले तर एकमेकांचे घालू तर शकतो. तर हे वाले तिने घेतलेत. हे पण ट्रेकिंगसाठी एकदम मस्त आहेत आणि याची प्राइस आहे 6,000. ठीक आहे, लहान बहिणीसाठी तेवढा खर्च चालतो. तर बघा मी किती वस्तू घेतलेल्या आहेत. 2 खतम. एवढं सगळं मिळून 20,000चं आहे. देवा. हा, पण मी मम्मी पप्पांचे पैसे नाही उडवलेत. जे काही आहेत ते स्वकष्टाचे आहेत. तर कमेंटमध्ये येऊन म्हणू नका की मम्मी पप्पांचे पैसे उडवते वगैरे. आणि एक गोष्ट की एक नॉर्मली ट्रिपचा खर्च, या ट्रिपचा बजेट आहे 5 रुपये आणि खर्च वगैरे झालेला आहे 10 रुपये, असं आपण बोलू शकतो. ॲक्च्युली मी फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, सवाना, मिंत्रावरही खूप सारे पैसे फुकले आहेत. त्यावरही तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि चला, आता या गोष्टी तुम्हाला दाखवायला काढले त्या वापस याच्यामध्ये भरायचे. चला भरूया. तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही मतलब ॲझम्पशन्स लावा की मी नेमकं कुठं जाते वगैरे. ते तर तुम्हाला नेक्स्ट व्लॉग्समध्ये वगैरे समजेल. ॲक्च्युली मला व्लॉगची सवय नाही आहे, पण मी करायचा ट्राय करते आहे. तुम्ही माझ्याशी जास्त कनेक्ट नाही होत आहात ना, तर तुम्ही कशा प्रकारे माझ्यासोबत कनेक्ट राहाल त्यासाठी मी नवीन नवीन प्रयोग करते आहे. होप सो आपलं कनेक्शन लवकर बनो. थोडं मी यूट्यूबवर कन्सिस्टंटही नाही आहे. थोडं डिमोटिवेट फील होतं. तुम्ही एंगेज नाही होत आहात. कोणताही व्हिडिओ वगैरे टाकला तर तुम्ही कॉमेंट्स वगैरे नाही करत, तुम्ही माझ्याशी कनेक्ट नाही होत, तर थोडं डिमोटिवेट फील होतं. पण मला नाही व्हायचं डिमोटिवेट फील, कारण जर का एकही व्ह्यू आला माझ्या व्हिडिओवर, एकानंही व्हिडिओ बघितला, तर मी त्या एका साठी मी माझा व्हिडिओ टाकेन. तर पहा, मग मी नवीन व्लॉग्स वगैरे पण ट्राय करणार आहे. तर मला त्यावर आय होप की तुम्ही चांगला रिस्पॉन्स द्याल. तर त्यासाठी मी व्लॉग ही करणार आहे. आता मी जिथे फिरायला जाणार आहे ते, आणि हा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा मी कुठे चालली आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे तो मी ट्रिपनं आल्यानंतरच टाकणार आहे, कारण की ॲक्च्युली नजर इज रिअल, दॅट्स वाय. तर त्यानंतरच टाकू. पण बघूया, तुम्ही गेस करा की मी कुणीकडे चालली आहे वगैरे. ॲक्च्युली मी यावर चांगलं भरतही नाहीये, मम्मी ओरडणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी मला 100 मध्ये भेटले, तसं मी मम्मीला सांगितलेलं आहे. आता व्हिडिओ बघून बघू काय बोलते. भले स्वतःचे पैसे असतील तरी पण भीती तर आहेच. मग तुम्ही पण सांगा, तुम्हीही ट्रिपला जायच्या अगोदर डिकॅथलॉनला जाऊन येता का, आणि तुम्हाला जास्ती पैशाचा तिथे फटका बसतो का, मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.